बारामतीत अजितदादांच्या विमानाला भीषण अपघात झाला आणि अंगरक्षक विदीप जाधव यांचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय। या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। अजितचा म्हणजे ते जाधव गेले त्यांचा स्वभाव कसा होता? दादाचा स्वभाव खूप प्रेमळ होता, मनमिळावू होता आणि तो आणि त्याचं काम असा त्याचा स्वभाव होता। इथून सकाळी आम्ही 6:30 वाजता मी आणि आमच्या काही महिला मंडळांनी त्यांनी इथून जाताना पाहिलं सकाळी 6:30 वाजता आणि आम्हाला असं कधी मनात वाटलंही नव्हतं की अशी कानावर आमच्या गोष्ट येईल की दादा नाही राहिले म्हणून। आणि आमच्यासाठी ही खूप दुःखाची गोष्ट आहे। त्यांच्या परिवार खरंच खूप दुःखात आहे। त्यांची आई जी रडत होती ना, खरंच ती खूप भयंकर होता। आम्ही ते बघू शकलो ना, एवढं ती परिस्थिती विचित्र होती आज। त्यांच्या परिवारामध्ये त्यांची आई, त्यांचे वडील, त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी आणि एक मुलगा आहे त्यांना। मुलगी 13 वर्षाची आणि मुलगा 7 वर्षाचा असं त्यांचं कुटुंब आहे। आता गव्हर्नमेंटने ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की हे एक शहीद झालेले आहेत। विनीत दादा हे शहीद झालेले आहेत, तर गव्हर्नमेंटने यांच्यासाठी एक चांगला निर्णय घ्यावा ही आम्ही त्यांच्या घरातून पण आणि आमच्या पूर्ण सोसायटीकडून आम्ही नम्र विनंती करतो। विदीप जाधव हे शहीद झालेले आहेत, सरकारने याच्याकडे लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा आणि त्यांच्या कुटुंबियांना। तर अजित पवार यांचे जे अंगरक्षक होते विदीप जाधव त्यांचे शेजारी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे, आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे। विदीप जाधव यांचा स्वभाव फार मनमिळावू होता असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे ते एक प्रकारे शहीदच झालेले आहेत। त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचा विचार सरकारने करावा, सरकारकडून त्यांना कुठली तरी मदत देण्यात यावी अशी मागणी आता त्यांच्या सोसायटीकडून करण्यात येते आहे।